प्रत्येकाला परमात्माच सगळा करता करुणार आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्य सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही दिंडी संपन्न होते. आणि हा आपण 7 दिवस जो आनंद अनुभवतो नाही या आनंदाशी तुम्ही ऐकत आले सगळे दिंडीमध्ये. आपल्या दिंडीमध्ये भजन आहे, भोजन आहे, शिस्त आहे, बरं खाण्याची चंगळच आहे सगळी. रोज एकदम की घरी मिळत नाही असं अन्न, असं चहा वेळेवर, अगदी सगळी व्यवस्था, गरम पाणी थेट लोकांना अंगुलेलं आहे. इथं सुद्धा आम्ही गरम पाण्यानेच करतो. 30 रुपयात बाटली घेऊन आम्ही. राजेशाही लोक आहेत आम्ही सगळे. ही राजेशाही. विठ्ठल 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 आपली वेळ थोडी आहे, जास्त परिहार देत नाही. सगळ्यांच्या चरणावर एकदा माथा टेकवतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारे सुरक्षरमणाख्यम आनंदम मज केवलम श्रीमन निवृत्तिनाथे ते ख्यातम दैवतमाशे. एदशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखत आहे. माझेवानी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे प्रेम काही काळा. आजचा हा काल्याचा प्रसंग आहे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार हा एक बांधलेला आहे. सर्वसामान्यपणे काल्याच्या कीर्तनात विशिष्टच वेशावर विशिष्ट बोलावं लागतं. आणि काय सांगावं लागतं काल्याच्या कीर्तनात? चरित्र ते उच्चारा मुळात भगवंताने केलेल्या चरित्राचा उच्चार इथं करायचा आहे. भगवंताचा अवतार जो होत असतो त्या अवताराची कारण भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितले. काय सांगतात भगवान? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पहिल्या श्लोकात भगवान सांगतात, काय म्हणतात? यदा यदा जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म अत्यंत फोपवून जातो, ही अवतार घेण्याची कारण सांगितली. आणि अवतार घेऊन भगवान काय करतात ते दुसऱ्या श्लोकात, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां. तर साधूंचं संरक्षण करण्याकरिताच परमात्मा इथं येतो. विठाला 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 विठाला. साधूंचा अपमान, साधूंची निंदा भगवंताला सहन होत नाही. हरिजनाची कोणान घडावी निंदा, हरिजनाची कोणान घडावी निंदा, हरिजनाची कोणान घडावी निंदा. साहात गोविंदा नाही त्याचे, साहात गोविंदा नाही त्याचे. भक्ताला झालेला त्रास, भक्ताची केलेली निंदा भगवंताला सहन होत नाही. साहात गोविंदा नाही त्याचे. आणि म्हणूनच परमात्मा इथं अवतार घेतो. खरं तर दुष्टांचा नाश करण्याकरता देवाला अवतार घेण्याची गरजच नाही. जो परमात्मा घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, नुसत्या संकल्पाने जगाचा नाश, जगाची उत्पत्ती करू शकतो, त्याला रावणासारख्या किड्यांना मारण्याकरता अवतार घेण्याची काहीच गरज नाही. हो, खरं तर साधूंचं संरक्षण करण्याकरताच परमात्मा इथं अवतार घेत असतो विशेष करून. हो, एखाद्या बिंदू नावाच्या कवीने फार सुंदर लिहिलं आहे बरं का. काय म्हणतो बिंदू? हो, अपना मान टले टल जाए परी, भक्त का मानन टलते देखा. प्रबल प्रेम के पाले पड़कर प्रभु को नियम बदलते देखा. अपना मान टले टल जाए परी, भक्त का मानन टलते देखा. इतका प्रभू प्रेमाने बांधला जातो, आपला अपमान सहन करतो परमात्मा, पण भक्ताचा अपमान सहन करत नाही. जो परमात्मा, पुढे तो बिंदू असं म्हणतो, सुंदर सांगितलंय, जिसके चरण कमल कमलाचे, करतल सेना निकलते देखा.
जिसके चरण कमल कमला के, कळतं का? त्याचे चरण कमल, कमला म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीच्या पायातून पाय लक्ष्मीच्या हाती सुटत नाही असा भगवान. ते पाय उसको बिज की कुंज गलन में कंटक पथ पर चलते देखा. कुंजगलीमध्ये हो खड्यांच्या रस्त्यावर तो परमात्मा बिगर चप्पलाने आडवाणी चालतो बरं का. परमात्म्याने गाई वळल्या तरी चप्पल घातलेली. यशोदा माता सांगते, अरे बाबा चप्पल घेऊन जाय म्हणे. आई या सगळ्या गाईंना कुठे चप्पल आहे? ह्या तर बिगर म्हणे. ते आई ते ढोरं आहे. काय म्हणते आई? ते ढोरं आहे. आई ढोरं म्हणू नको यांना. काय म्हणू नको यांना? ढोरं म्हणू नको, ही गोमाता आहे. आणि म्हणून तर भगवंताने गाई चालल्या तरी 16,000 बायका मिळाल्या. आता गायच्याला कोण बायको दिल रे? 2-2 एकरवाले मिळत नाही. गाई वाळत का बरं? त्याने गाईला गाय ढोरणी मानले, माता मानली. हो आताही गायक्या गाई वाळतो, पण तो काठीने जोडतोच गाईंना. हो त्याच्या अंतकरणात दया नाही. विठाला 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 विठाला. असा परमात्मा हो भक्ताच्या संरक्षणाकरताच अवतार घेतो. हे एक कारण आहे. आणि आणखी एक जे कारण आहे ते कारण माझ्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. आहे तुका म्हणी धर्म संसापाले, आहे तुका म्हणे धर्म संताप, आहे तुका म्हणे धर्म संताप, आहे तुका म्हणे धर्म संस्थापन, आहे तुका म्हणे धर्म संस्थापन, केला नारायण अवतार, माझी हो. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. भगवंताच्या अवताराच्या जे प्रयोजन आहेत त्यापैकी एक प्रयोजन तुकोबारायांनी इथं शेवटच्या चरणात सांगितलं. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, धर्माची संस्थापना करण्याकरता भगवंताने इथं अवतार केला. शंका अशी येते, धर्माची संस्थापना करणं इतकं महत्त्वाचं काम आहे का? त्याच्याकरता देवाला अवतार घ्यावा लागतो? काही महत्त्वाचं काम असतं मग आपण मोठ्या माणसाला बोलवतो. किरकोळ कामाकरता मोठा माणूस कसा आहे? आता उदाहरणार्थ सफाई मंत्री, कॅबिनेट मंत्री घ्या ना. सफाई मंत्री असतो की नाही? हो तुम्ही सफाई मंत्र्याला फोन केला. हो आमच्या नरहरीने फोन केला. नरहरीचं घर फार मोठे आपण पाहिलं त्यावेळेला. हॅलो कोण? सफाई मंत्री, कॅबिनेट मंत्री. अहो आमच्या घरात घाण झाली आहे, घर झाडण्याकरता येऊन लागा. धावला ना मंत्री. याचं घर झाडण्याकरता मंत्री झाडत नाही, असं झाडतो पण फोटो काढण्यापुरतं झाडतो. झाडतो पण काय झाडतो? त्या खात्यातले सगळे पैसे झाडून घेतो. विठाला 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 विठाला. हो सफाई मंत्र्याने आपलं घर झाडण्याकरता यावं इतकं हे महत्त्वाचं काम नाही. मग असं महत्त्वाचं काम आहे का धर्माची संस्थापना करणं? त्याच्याकरता भगवंताला अवतार घ्यावा लागतो. तर ऐका, विठाला 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 विठाला. असं आहे, जोपर्यंत जगात धर्म आहे तोपर्यंत जगात सुख आहे. जोपर्यंत जगात धर्म आहे तोपर्यंत जगात शांती आहे. जोपर्यंत धर्म आहे तोपर्यंत समाधान आहे, तोपर्यंत स्थैर्य जगात आहे. धर्म नसेल तर जगात सुख नाही, धर्म नसेल तर जगात शांती नाही. बहु ज्ञानोबा सांगतात, आगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. दीपासवे हरपला प्रकाश जाय. काय सुंदर सांगितलं ज्ञानोबारांनी. तुम्हाला प्रकाश पाहिजे ना? हो काय करा? दिवा लावून ठेवा. प्रकाशाचा आणि दिव्याचा कार्यकारण भाव संबंध आहे. दिवा विझला की अंधार होऊन जातो. तसं धर्म उडाला काय होईल? अधर्म होईल, सुख जाईल, शांती जाईल, समाधान जाईल जगाचं. हो धर्माचे म्हणून धर्माचं संरक्षण करा.
मनुस्मृतीमध्ये मनु महाराज सांगतात, धर्मो रक्षिती रक्षता, धर्मो एव हतो हंती, धर्मो रक्षित रक्षता. धर्मो एव हतो, धर्माचं ज्याने हनन केलं त्याचा धर्म नाश करून टाकतो. काय करतो? ज्याने धर्म सोडला धर्म त्याचा नाश करून टाकतो. हो, दुर्योधनाने धर्म सोडून दिला. हो, भर सभेत द्रौपदीला नग्न करण्याची धर्म सोडला दुर्योधनाने, नाश झाला दुर्योधनाचा. रावणाने धर्म सोडला, नाश झाला सगळ्या कुळाचा. हो, धर्माचा ज्याने नाश केला त्याचा धर्म नाश करून टाकतो. आणि ज्याने धर्माचं संरक्षण केलं धर्म त्याचं संरक्षण करतो. धर्म रक्षती रक्षता. हा उदाहरण सांगतो बघ. विठाला विठाला तुम्ही तुमच्या दारात झाडं लावतात. झाडे लावा, झाडे जगवा. पर्यावरणाकरता झाडांची गरज आहे. जेव्हा तुम्ही झाड लावता ते लहान झाड, तेव्हा त्याला असं कुंपण करावं लागतं, कारण बकऱ्या त्याचा गोंडा मारून देतात. हो, गोंडा मारला की झाड वाढत नाही, त्याला कुंपण करावं लागतं, त्याला पाणी टाकावं लागतं ते झाड असं वाढवण्याकरता. पण तेच झाड जर मोठं झालं तर त्याला कुंपण करावं लागतं, पाणी टाकावं लागतं. नाही, आधी त्याचं संरक्षण आपण झाडाचं करतो आणि नंतर ते झाड आपल्याला सावली देतं, ते झाड आपल्याला फळं देतं, ते झाड आपल्याला हो वाटेल त्या फायदा त्या झाडाचा आहे. काही झाडं असे प्राणवायू सोडणारे झाडं आहेत, काही ऑक्सिजन देतात काही झाडं. त्याप्रमाणे सांगू तुम्हाला, ते झाड आपल्याला लाकडं देतं. हो, लाकडाशिवाय तुमचं शेवट कार्य भागत नाही ना. 7 मन कमीत कमी पाहिजे, 7-8 मन पाहिजे ना. ते लाकडं जे झाड तुम्ही लावलं ते इतके फायद्याचे, सावली देतो, फळं देतो, फुलं देतो आणि शेवटी कामाला लाकूडच येतं. बरं, त्याचं संरक्षण आपण केलं की ते आपल्याला कामाला आहे. तसं धर्म आपण संरक्षित केला की धर्म आपलं संरक्षण करतो. विठाल 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 विठाल. सोर चुकून जातात माझं, बरोबर. विठ्ठल 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 विठाल 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 विठाल. धर्मानेच जगात स्थैर्य, धर्माने जगात शांती, धर्मामुळे जगात सुख आहे. म्हणून धर्माचं संरक्षण करणं, धर्माची संस्थापना करणं इतकं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून परमात्म्याच्या अवताराचीच गरज आहे. हो, दुसरं हे काम कोणी करू शकत नाही, इतकं महत्त्वाचं आहे. आता दुसरं शास्त्रीय थोडं चिंतन म्हणतो 5 मिनिटं. धर्माचा नाश होत नाही. काय सांगितलं मी? धर्माचा लोप होतो. धर्माचा का त्यांनी भंगार झाली. गाडी सुद्धा, ही गाडी आधी नवी गाडी आहे, त्या जुन्या गाड्या, आणखी 10 वर्षांनी भंगार गाड्या. सगळ्या गाड्या, सगळं दिसणारं जे आहे ना, सगळं हो दिसणारी सगळी वस्तू, आकारवान वस्तू, तिला विकार आहे. हो, आणि विकारवान वस्तूला नाश आहे. हो, या शास्त्रामध्ये या देहाला विकार सांगितला. असते, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते, विनश्यते. षडभा विकारवान दे आहे. हो, याला विकार आहे. आकारवान वस्तू विकारवान असते. म्हणून तुकोराय म्हणतात, क्षणभंगुर हा येथील पसारा, आलिया कारा अवघे नाशे, आलिया करा अवघे नाशे. क्षणभंगुरा येथील पसारा, आलिया करा अवघे नाशे, आलिया करा अवघे नाशे. क्षणभंगुर हा येथील पसारा, आलिया कराव घे नाश. हा दिसणारा पसारा सगळा दिसतो, जे दिसतं ते नष्ट होतं. वेदांत शास्त्रामध्ये दृष्ट नष्ट स्वभावान, हा पर्वत दिसतात तुम्हाला डोंगर, हे सुद्धा काही कालांतराने नष्ट होतील, हा सिद्धांत आहे. दिसणारं सगळं नष्ट होतं. का? त्याला फक्त दीर्घकाळ लागतो एवढा सिद्धांत आहे. पण जी दिसणारी वस्तू तिला नाश आहे, तिला विकार आहे. हो, आणि तिला नाश आहे. मग धर्म जो आहे तो दृश्य नाही, हो दिसणारा नाही, म्हणून धर्माचा नाश नाही. तुम्हाला शंका आली का पणीचा? आता शंका नसेल तुम्हाला आली, तुम्ही आता ऐकण्यात मग राहून गेले, काही ढुकल्या खाऊन राहिले. तर तुम्ही आता सांगितलं बाबा देव धर्माची संस्थापना करण्याकरता अवतार घेतो, तुम्ही नाश नाही, मग कसं काय?
धर्माची संस्थापना करण्याकरता देव अवतार घेतो ना. आता म्हणे धर्माला नाशच नाही, मग त्याच्या देवाची गरज काय? अवतार घेण्याची देवाची काय गरज आहे? अशी शंका येते, तुम्हाला आलीच असेल असं मी धरून चालतो. तर ऐका, धर्माचा नाश नाही, धर्म सावयव नाही, धर्माचा लोप होतो. धर्माचा काय होतो? लोप होतो. लोप वेगळा, नाश वेगळं. 4थ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवान श्री भगवान वाचे काय म्हणतात रे भगवान? 4था अध्याय इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वा कवे ब्रवी. श्री भगवान वाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम. अर्जुना, मी हा योग, अव्यय असा योग, विवस्वते प्रोक्तवान. विवस्वत म्हणजे सूर्याला मी सांगता झालो. कोणाला? सूर्याला सांगता झालो. कधी अर्जुनाने शंका घेतली, म्हणे अरे काय चाटा मारतो रे कृष्ण, तो स्वभाव चाटा मारण्याचा, तू तो सांपेचा श्रीकृष्ण, सूर्य तो अनंत कल्पाचा आहे, तू आत्ताचा कृष्ण कसं काय त्याला सांगशील? अशी अर्जुनाने शंका घेतली आहे. भगवान म्हणतात, अरे हे सगळं खरं आहे, पण मीही अनादी, तुही अनादी आहे, तुला जन्म आठवत नाही. आणि आठवत नाही बरं आहे बरं का आपल्याला. मागच्या जन्मात आपण कोण होतो आठवत नाही, तर भानगडी झाली असते. मागच्या जन्मात एखादी बाई कुत्री ना, जर कुत्रा असता तर काळी कुत्री, तो म्हणा भांड्या कुत्रा. भगवंताला सगळे जन्म स्मरतात. भगवान पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात काय रे? एवं परंपरा प्राप्त. लक्षात ठेवा, एवं परंपरा प्राप्त निमम राजर्षयो सकाले नेहमता योगो नष्ट परंतप. हा परंपरेने मी सांगितलेला, सूर्याला सांगितलेला योग त्याने म्हणून सांगितला, परंपराने चालत आला, पण पुढे योगो नष्ट परंतप. भगवंताने नष्ट शब्द वापरला. पण माऊली ज्ञानोबा यांनी या श्लोकावर व्याख्यान करताना फार सुंदर गोड व्याख्यान आहेत, फार सुंदर. प्राणिया कामी भरू देहाची वरी आधरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. कामी लोभी लोक झाले आणि म्हणून भगवंताने सांगितलेला हा योग त्याचा लोप पावला. म्हणून ज्ञानोबा यांनी आज थोडी उपहास केला याच्यावर व्याख्यान करताना. माऊली असं म्हणतात, खवने याच्या गावी पाटावे काय करावी सांगे जात्यन ध्यारवी प्रमाण नव्हे. खवने याचं गाव हा शब्द थोडा अपचित आहे बरं का आपल्याला. सावकारांचं गाव, देवऱ्यांचं गाव, भामण्यांचं गाव, पण खवण्याचं गाव काय? खवणे कोणते? अंगाला खवणे झाले नाही का? खवण्याचं गाव. काही काही शब्द पूर्वीच्या काळात ते अपरिचित शब्द आता नवीन मुलांना कळणं कठीण आहे. तुला चाऊर माहिती आहे का रे? चाऊर भारताला स्वातंत्र्य मिळालं, प्रजासत्ताक आज आहे. काय योग आला पा, आज प्रजासत्ताक दिन आहे. हो, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. प्रजासत्ताक झाला भारत. आणि काही काशीतल्या विद्वान लोकांनी, श्रीमंत लोकांनी त्या काळात 50 सालामध्ये काशीमध्ये एक मोठं संयोजन आयोजित केलं. एक मोठा मेळा आता जसा चालू आहे ना प्रयागला, हा 50 कोटीचा मेळा आहे. त्या काळात 50 लाख लोक फार झाले. आणि असं जाहीर झालं सगळ्या भारतामध्ये 50 लाख लोकांचा मेळावा आहे. आणि मग एका व्यापाऱ्याने, व्यापारी माणसं फार हुशार असतात, हो, असा मेळा लागला की तिथं कुठे दुकान टाकावं, कुठे काय करावं. तर अशी मुळक्याची जागा त्याने पाहिली. हो, त्या काळात 15,000 रुपये भाडं जागेचं दिलं, बरोबर कॉर्नरवर. आणि दुकान टाकलं, कापड दुकान. अनेक प्रकारचे टावेल, टोप्या, लेंगा, साड्या, हो आहे ते असे विजार, पायजमा, शिवलेले धोत्र, बिगर काष्ट्याचे सगळ्या आता नेसतात म्हणून सांगतो मी. हे सगळ्या प्रकारचे कापड दुकान टाकलं. 50 लाख लोकांचा मेळा भरला. हो, महिनाभर मेळावा चालला, पण 1 रुपयाचाही त्याचं कापड विकलं गेलं नाही. 1 रुपयाचं कापड का बरं गेलं नसेल? एक माणूस म्हणे, अरे म्हणे कोणतरी दुकानाला काही करून दिलं बघ. बरेच दुकानदार असं काही बांधतात ते दुकान चालण्याकरता. दुकानाला कोणी काही केल्यामुळे दुकानातलं एकही सामान विकलं गेलं नाही, एक सुद्धा नाही. 1 रुपयाचं सामान नुसतं महिनाभर माशा मारत बस.
एक महिना नाही नाही, दुकानदार एकदम ताट स्वभावाचा असेल, कठोर असेल म्हणून विकला गेला नसेल. असं काहीच नाही. का बरं विकला गेला नसेल कोण सांगतं बरं? महिनाभर 50 लाख लोक होते तरी सुद्धा विकलं गेलं नाही. त्याचं कारण या गोष्ट आहे, खवणे याच्या गावी. तो मेळा होता तो नावग्या लोकांचा होता. नागा साधू आणि दिगंबर साधूचा मेळावा. त्या कशाला टावेल, कशाला टोप्या नांदरे कशाला घेतले ते बाबा? अरे खवणे याच्या गावी म्हणजे नागव्या लोकांच्या गावाला. पाटावे काय करावी? पाटावे म्हणजे उंची वस्त्र, साधे वस्त्र, काय कामाची ती वस्त्र? नावग्या लोकांचा मेळावा आहे. हा झाला दृष्टांत, हा उपवास आहे माऊली ज्ञानोबरायांचा. माऊली म्हणतात तसं हे खवणे याच्या गावी उंच असं ज्ञान सांगितलेलं भगवंताने, त्याचा लोप झाला. माऊली सांगतात आणि म्हणून असं उच्च सांगितलेलं ज्ञान परंपरेने आलं, पण पुढे विषयी लोक असल्यामुळे म्हणून योगू लोपला लोपला लोकी ये. माऊली ज्ञानोबाने लोप शब्द घातला. हा या लोकाचा काय काय झालं? योगाचा लोप झाला, लोप. म्हणून विठाला 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 विठाला. जी वस्तू निरवय असते, हो, निर्वय वस्तूला प्रगट होण्याकरता आधार लागत असतो. काय लागतो? आधार. धर्म निरवय आहे, त्याला आधार लागतो. तुम्हाला सोपं सांगतो बा. आता इथं बल्ब चालू आहे का? वीज आहे. अरे इलेक्ट्रिक आहे ना वीज. ही वीज इथं वायरीमध्ये आहे की नाही? आहे. दिसते का तुम्हाला? ही अरे लाईट आली, लाईट आली, लाईन आली, लाईन आली म्हणतो आपण. पण ही लाईन तुम्ही आहे ती का काळे कपडे घालून आली, अंडर पॅन्ट घालून आली, हो का सूट पॅन्ट घालून आली, का साडी नेसून आली, का गोल साडी आहे, का काष्टी साडी नेसून आली, का नुसतं जम्पर करून आली? कोणते कपडे घालते होती लाईन? श्रीलिंगी आहे ती लाईन. कपडे घालून कशी आली ती? का टावेल पांघरून आली? पाहिली कोणी लाईन? मग लाईन आली म्हणतो, पण तुम्ही पाहिली नाही ना ती लाईन. नाही का आहे? तिला प्रगट करण्याकरता वायर किंवा बल्ब. कशावरून कळतो? अरे बल्ब लागलाय ना. तिला काय लागतो? आधार लागतो, आधार वायरीचा. तसं धर्माला आधार लागतो. धर्म निरवयव आहे म्हणून धर्माला साधू संतांचा आधार लागतो. आणि म्हणून साधू संतांचं रक्षण म्हणजे धर्माचं रक्षण. विठाला 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 विठाला. साधू संत गेले की धर्म गेला. साधू संतांना जेव्हा त्रास होतो जगात तेव्हा धर्माचा लोप होऊन जातो. हो, जसं माऊली सांगते पडून गेली या भिंती, चित्राची केवळ होय माती. भिंती पडले की चित्र राहत नाही. तसं साधू संत गेले की धर्म राहत नाही. म्हणून धर्माची संस्थापना करण्याकरता साधूंची संरक्षण करतो. म्हणून देव परमात्मा धर्माचं संरक्षण होतं. तर असं आहे की परमात्मा साधूंचा आणि धर्माचं संरक्षणाकरता अवतार घेतो. तो म्हणजे तुमचा परमात्मा एवढंच काम करतो का काही अजून करतो दुसऱ्या चरणात? हे सोंग सारिले या रूपे आनंदे. हे सोंग सारिले या रूपे आनंदे. पुढेही बहुत करणे आहे, पुढेही बहुत करणे आहे, करणे आहे, करणे आहे. सोंग तुझे वरणी गुणनाम माझी वाणी, तुझे वरणी गुणनाम.
हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. पुढेही बहुत करणे आहे. भगवंताने हे सोंग घेतलं बरं का. इथं तुकोबाराय भगवंताच्या अवताराला सोंग म्हणतात. काय म्हणतात? सोंग सोंग. तुकोबारायांनी या चिंतनामध्ये भगवंताचं स्वरूप लक्षण, देवाची 2 लक्षणं आहेत. तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण आहे. हो, स्वरूप लक्षणाला बाद नाही देता तटस्थ लक्षणाचं वर्णन महाराजांनी केलं आहे. हे सोंग हे तटस्थ लक्षण आहे आणि या रूपे अनंत हे स्वरूप लक्षण आहे. विठाला विठाला विठाला. हो, परमात्मा राम कृष्ण ही सगळी अवतार जी आहेत ना, तुकोबारांच्या भाषेत ती सगळी सोंग आहेत. हो, तर बसा, ती बसून घ्या. हो दे आता, बसा. आता होत म्हणून काय राहणार. आत्ताच्या बाजार काय गेले होते ते. परमात्मा सोंगाडे आहे बरं का. कोण आहे? सोंगाडे आहे. सोंगाडे. आणि तुम्ही काय कमी सोंगाडे आहेत का? बाबा 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 बघतात. देवापेक्षा तुमची जास्त देवाला सोंग घेण्याकरता इथं खालून यावं लागतं. तुम्ही लगेलग सोंग घेतात. इथं समजा तुम्ही पलंगावर, एखादा श्रीमंत पलंगावर बसला किंवा बाहेरून आला, समजा जीज आला बाहेरून, घरात त्याला वाटलं सुनबाई असते, कल्पना पाणी आण बाई असं म्हटल्याबरोबर कल्पना कामात होती, बाईनेच पाणी. त्याला काय माहिती कल्पना कामात दुसरीच कल्पना आली. त्याला कल्पना नाही. कल्पनेला हाक मारताना सासऱ्याचा भाव होता. बाईने पाणी आणलं. हो घ्या, झालं का काम? आता कोण झाला? लगेच नवरा होऊन गेला. लगेच नवरा झाला. हो, त्या मिनिटात नातू खेळत खेळत आला, उचललं नातवाला, आले आला आला आला, पावलं पावले पपलं झाला आजला. लगेच आजोबा होऊन गेला. आजोबा झाला. तितक्यात कामाचा घडी आला. हो म्हणे पैसे पाहिजे बापू. हो, पैसे पाहिजे. हा, रोज पैसे तुला पाहिजे का रे? काम नको काय नको, रोज पैसे मागतो. झाला माग. झाला माग. लगेच सोंग बदललो. लाला जावई लगेच. हो, या 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 जाई बापू. लगेच सासरा झाला. जावं येईल का सासरा? सासरा आला की लगेच जावाई होतो. आजोबा आला की नातू होऊन जातो. नातू आला की आजोबा होऊन जातो. बाई आले का नवरा होतो. सून आली का सासरा होतो. काही सोंग घ्यायला वेळ लागतं का? किती सोंगाडे आहे तुम्ही? किती सोंगाडे आहेत? ओय सोंगाडे हो. देव, अरे आपणच देवाच्या अंश आहेत. मग आपण 2 सोंगाडे, मग आपण तरी कोण आहे? सोंग सोंग. हे सोंग सारिले. आणि जे सोंग असतं ना ते तात्पुरतं असतं बरं का, खरं नसतं. हो, तशा एखाद्या नाटकातला पूर्वीच्या काळामध्ये नाटकामध्ये सर्वसामान्य माणसंच कामं करायची. कोण करायचे? स्त्री पात्र पण माणसंच करायचे. आणि स्त्री झालेला जो माणूस, स्त्री झालेला एखादा राजा असतो. राजा सोंग, त्या नाटकामध्ये राजा असतो. राजा, एक राणी असते. त्याला माहिती आहे उद्या सकाळी कांद्या लावायला जायचं आहे त्या राजाला. पण नाटकात कोण आहे? तो राजा आहे. राजा. हो, बहुरूपियाची राव राणी, सी पुरुष भावो नाही म्हणी, परी सोंग संपादनी तैसीच करीत. हो, बहुरूपीचा राजा आणि राणी असते ना, हो, त्याच्या अंतःकरणात स्त्री पुरुष भाव नाही, पण सोंग करताना बरोबर स्त्री आणि बरोबर पुरुषाचं पार्ट करतात. म्हणून परमात्मा ही सोंग घेतो. तुकोबाराय हो भगवंताच्या या अवताराला सोंग म्हणतो. सोंग. विठाला 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 हरियली सोंगे अवघी सोंगे अवघी पांडुरंगे पांडुरंगे या चरणामध्ये तुकोबारांचा भाव असा, नुसती अवतारच सोंग नाही तर ही अवघी येणे. ही तरी काय देवाची सगळी अवघी म्हणजे सगळे जीव प्राणी मात्र भगवंताचे सोंग आहेत सगळे. धरियली सोंगे अवघी येणे पांडुरंगे. तुम्ही श्रोत्याचा सोंग तुम्ही घेतलाय.
हे टाळकऱ्यांचं गायकांचं सोंग आहे, हे कीर्तनकाराचं सोंग आहे, पप्पाच्याचं सोंग आहे, हे विनेकराचं सोंग, हे सगळे काय आहेत? सोंगच सोंग. घरी गेली सोंगे औहिने पांडुरंगे. असा परमात्मा महाराज सांगतात, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ही बहुत करणे आहे. काय करायचं आहे पुढे? हो, देवकीच्या उदरात जन्म घ्यायचा आहे मथुरेमध्ये. हो, जन्म झाल्यावर हो तिकडे बेड्याचं हातातले बंधनं तोडून द्यायचे आहेत. वसुदेवला सांगून तिथून रात्रीच्या वेळे हो गोकुळात यायचं आहे. गोकुळात येऊन मुलीची अदलाबदल करायची आहे. हो, गोकुळात राहिल्यावर पहिल्याच आली पुतनेचा नाश करायचा आहे. पुतनेचा नाश झाला की कंसाने पाठवले अघासूर, बघासूर, रिठासूर, षटकासूर अनेक दुष्टांचा नुगडता बाळ पुन्हाची फुली, जे नेमे आदा नवे सृष्टी केले, करिगिरी धरो निर्मानिले महेंद्र महिमा. सगळ्या दुष्टांचा गोकुळात नाश करायचा आहे. शेवटी क्रिकेट खेळायचा आहे. चेंडू मारून तो चेंडू यमुनेच्या डोहात बुडवायचा आहे. फांदीचं निमित्त करून चेंडू बुडवायचा आहे. यमुनेच्या डोहात उडी टाकायची आहे. तिथं कालियाचं मर्दन करायचं आहे. कालियाचं मर्दन करून वर नाच करायचं आहे कालियाच्या फणीवर. हो, आणि कालियाचं मर्दन करून कालिया तिथून हाकलून द्यायचं आहे. पुन्हा आता सगळ्या दृष्टी मिळेल. कंसाचा जाऊन मथुरेत नाश करायचा आहे, चाणूराचा नाश करायचा आहे, मुष्टिकाचा नाश करायचा आहे. दुष्टांचा नाश झाल्यावर उग्रसेनाला गादीवर बसवायचं आहे. सगळं बहुत करणं आहे ना. उग्रसेनाला गादीवर बसवायचं आहे. आणि आता काम झालं तिथं थांबायचं नाही, आसक्ती ठेवायची नाही. तिथून स्वतंत्र गुजरातमध्ये द्वारका स्थापन करायचे विश्वकर्माला सांगून. हो, तिथं राज्य करायचं आहे. पांडवांच्या कौरव पांडवांच्या युद्धात पांडवांना मदत करायची, त्याला गीता सांगायची आहे. हो, दुष्टांचा नाश करायचा आहे. हे पुढेही बहुत करणे आहे. हे सोंग सारिले आरोपे अनंते. पुढे हे सगळं चरित्र उरला देवाचं. काय राहिलं आता? कीर्तन संपून गेलं. पुढेही बहुत करणे आहे. महाराज हो, पण हे तुमचा देव हे सगळं करतो, पण कोणत्या अवस्थेत करतो? येतसे चरित्र केले नारायणे. यदसे चरित्र केले नारायणे, यदसे चरित्र येदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखता हे. शेवट का ना कळसाला महाराज येऊन लागले. 7 दिवस नाही पण कळ चढवायचं शेवटच्या कार्यक्रमाला. हरिभक्त परायण स्वर सम्राट मिलिंद महाराज हो, ज्यांचं अख्ख्या महाराष्ट्रात एक अलौकिक गायक म्हणून ज्यांचं नाव आहे. बिगर आमंत्रणाच्या नाविषयीच आहे बरं का. त्याला फोन नाही केला, त्याच्या प्रेमामुळे. इथं पुढे मग त्या मग सांगे मी आमले. वा वा वा. तर महाराज आले, खूप बरं वाटलं. एकदशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधरे राखताये. एका विशिष्ट अवस्थेत भगवंताने चरित्र केलं बरं का. चरित्र फार मोठे, दाढी फिटल्या, मुशा फुटल्या, मगनी चरित्र केलं. अति बाल्य दशेत चरित्र केलं भगवंताने. हो, चरित्र भगवंताचं चरित्र असतं बरं का. चरित्र कोणाचं असतं? चारित्र्यवान पुरुषाचं चरित्र असतं. जो चारित्र्यवान आहे त्याचं काय असतं? आता बरेच लोक आपलं चरित्र लिहून ठेवतात, आत्मचरित्र. अरे तू लिहिलं पण ते वाचेल कोण? वाचलं तरी त्याला फल काय? काय फल आहे त्याला? आम्ही असे होतो, आम्ही असे घडलो. एका माणसाने लिहून ठेवलं कंदाण्याला, एक शिक्षकाने. कसा घडला? आम्ही नदीमध्ये आंघोळ करायला जायचो. हो, आम्ही भुईमुग चोरून घ्यायचो. भामटे आम्ही कोणाची वाळकं चोरायचो, शेंगा चोरायचो. आम्ही असे घडलो. चांगला घडला. काही चरित्र पाहिजे. मग चरित्र हो,
चरित्रवान पुरुषाचं चरित्र असतं. आपलं सामान्य जीवाचं चरित्र होत नाही. आणि झालं तरी एखाद्याने केलं लिहिलं तरी त्याचं पुण्य होणार नाही. चरित्र उच्चारे पवित्र होईल. भगवंताच्या चरित्राने संताच्या चरित्राने आपली वाणी पवित्र होते, आपण पवित्र होतो. विठाला विठाला. भगवंताचं जे चरित्र आहे ना, त्या चरित्राचा उच्चार करायचा, विचार करायचा की आचार करायचा हा प्रश्न आहे. भगवंताचं चरित्र हो 3 प्रकारचं चरित्र भगवंताचं आहे. त्या चरित्राचा उच्चार करायचा, आचार करायचा काय विचार करायचा. भगवंताच्या चरित्राचा आचार करून चालत नाही. ते मनुष्य बुद्धीच्या पलीकडे चरित्र आहे. भगवंताने चेंडू पाण्यात बुडवला का बुडाला? बुडवला चेंडू. चेंडू ही वस्तू बुडण्याची नाही, तरण्याची आहे, पण भगवंताने बुडवला. म्हणून तर ती मातामध्ये पेंद्या सांगना हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. शपथ असेल हो, पण कसा पाण्यात गेला? पाण्यात जाऊ शकत नाही. कसा गेला? बुडवला भगवंत. भगवंताने 12 गाव अग्नी गिळून टाकला, तुम्ही एखादा फुन गाय गिळून पण आपल्याला नाही शक्य होत. भगवंताने जे केलं ते आपल्याला शक्य होत नाही. भगवंताचं चरित्राचा हो काही काही लोक देवाचा हेवा करतात. हो असो सिगरेट पितात, नाही तर मग ते गांजा सोडतात. बरं शंकरजी पित होता, तुला बाप तरी पाहायला देता काही लाज आहे का तुला? काही शंकरजी गांजा पितो, बरं पितो, पण तू शंकरजी विष पण पितो. तू थोडं घेऊन पाय थायमेट. थायमेट घेऊन पाय ना तू. त्याची कधी बरोबरी करतो तू? आहे हो म्हणे हो काय हरकत आहे. देवाने चोऱ्या केल्या, आपण चोऱ्या केल्या, काय हरकत आहे? मार खाशील येडापणा करून. सापडला नाही चोऱ्या केल्या त्याने पण असंच आहे हो. म्हणे देवाने 16,000 केलं, आपल्याला 2-4 करायची काय हरकत आहे? आता तर मिळणार नाही आता बाजार. पण काय तर नारद महर्षी भगवंताकडे आले. आता असं आहे माणसाचं, असं आहे विचाराचे बदलतात वयामानाने. आवड बदलते, अवस्था बदलते, शरीर बदलतं. मी सांगितलं विकारी आहे सगळं. काही काही लोक तारुण्य परत वैराग्य असतं, पण म्हातारे द्यायचा पस्ताव येऊन जातात. तर करून तरी घेतला असतं पश्चाताप. आणि असे बरेच लोक आपण पाहिले पण आहेत. त्याला तसं नारदाला थोडं पाटलं. नारद पण आता किती फिरायचो आपण, असं आहे. एक भरमंती सारखी फिरायची. थैरे नाही संसारात. काय लोकांच्या इष्टिटी, काय बंगले, काय गाड्या, काय मजा करतात. काय जपलं होतं तुमनं, काय बंगला होऊन गेला. कुठे सगळे काय बंगले झाले तुम्ही? नारदाला वाटायला लागलं देवाकडे गेलं. त्याला वाटतं आता काय करावं, जावं कुठे. पण नारदाला कोण मुलगी, त्याचं नाव 7 बरं आहे. एक फक्त विनान भरली शेंडी. शेंड्याला कोण पोरदी? शेंड्या एवढी इस्टेट फक्त भगवंत. तेव्हा नारदाने विचारपूर्वक भगवंताकडे गेला. नमस्कार केला. मग देवा कसं काय सांगू का नको बोलू का? नारदा तू निशंकपणे बोल, अजिबात काळजी. अहो कसं काय? लाजू नको तू, बोल रे नारदा. माझा प्रिय भक्त आहेस तू, कशाला संकोच करतो, बोल ना. कसं काय सांगू होत आहे ते? म्हण देवा आता असं वाटायला लागलं थोडंसं. किती दिवस फिरायचं थोडंसं. मलाही वाटतं आपलं स्तर एखाद्या घरी राहावं, संसार करावा. म्हणजे तुला लग्न करायचं म्हणे. असं सांगणार मग. टाका जायचं नोट काय लपवतो. पण भगवान म्हणे नारदा तू माझा भक्त आहेस, प्रिय आहेस, पण तुला अशा अवस्थेत मुलगी कोण देणार? संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. घर नको, दार नको, बिढार नको, काही नको. पण काही हरकत नाही, तुझी इच्छा आहे ना. मी भक्ताचा प्रिय आहे, भक्ताची इच्छा पूर्ण करणार आहे. मी भक्तवत्सल आहे. माझ्या 16,108 आहेत ना, त्यापैकी जिथं नसेल ती घेऊन जाय. इतके लड्डू फुटले नारदाचे. नारदा ब्रह्मनिष्ठच होऊन गेला. वास्तविक ते आई लागायच्या, पण ते काय ब्रह्मनिष्ठपणा असतो. माणूस कामातूर धारगे कामातुरान भयम न लज्जा. नारदाला सांगितल्यावर नारद 16,000 स्त्रियांचा राणीवसामध्ये शेवटच्या घरात असा फास्ट सुटला. तिथं भगवान असे पलंगावर टेकून बसले होते. तुम्ही हात इथं आहे रे. डायरेक्ट मधल्या घरी आला. तिथं भगवान नाश्ता करायला बसले होते. इथं आहे रे. असा 16,000 घरी फिरला. कुठे काय करतो, कुठे काय करतो, कुठे काय करतो. असं आपल्याला शक्य आहे का? 2 ठिकाणी तरी होऊन पहा ना तुम्ही. हे म्हणून भगवंताचं जे चरित्र आहे त्या चरित्राचा
आचार करणं सर्व मनुष्य बुद्धीला माणसाला ते शक्य होत नाही हो, आणि त्याचा विचार पण करणं शक्य नाही. एथ वेद मुके झाले मवन पवन पांगुळ रे, राते विन मावळले रवी शशी. वेदालाही भगवंताच्या स्वरूपाचा अंत लागला नाही. पुसू नका बाई. वेदासी काही देवका होविते वरी उभा उभा, देवका होविते वरी उभा उभा, देवका होविते वरी उभा उभा. एथ जाणीव करी असं वेदाच्या बाबतीमध्ये असं म्हटलंय. वेदालाही तो परमात्मा जाणता आला नाही हो. इथं वेद मुके झाले मन पवन पांगुळले, असा वेद इथं मुका होतो तसा असा परमात्मा आहे, त्यालाही जाणता आला नाही. तुम्हा मला तो काय जाणता येईल हो. म्हणून देवाला जाणणंही शक्य नाही, त्याच्या चरित्राचा आचार करणं शक्य नाही, फक्त काय करायचा उच्चार शक्य आहे. म्हणून महाराज म्हणतात हे दशे चरित्र की त्या चरित्राचा काय करायचा फक्त उच्चार करायचा उच्चार. हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखता हे. अशा प्रकारे भगवंताच्या चरित्रामध्ये फक्त काय करायचं आपल्याला उच्चार करायचा आहे. अभंगाचा भावार्थ अगदी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचे बोजे भरून बिढारावरून गाड्यात टाकले गेले आहेत. तुमचं लक्ष सगळं घराकडे लागलं असल्यामुळे हो. आणि मग काय होतं ते जर श्रोता दूषिता तरी वितुळे मांडला रस. स्वतः जर चित्त ठिकाणावर असेल तर त्याचा रसाचा सांगण्याचा उपयोग होतो. चित्त जर घराकडे असेल तर तो रस विसरून जातो. म्हणून अगदी थोडक्यात चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी एकदा मोठ्यापणे भगवत चिंतन करा. विठोबा विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, जय जय विठोबार घुमाई, जय जय विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, भगवंताचं चरित्र मनुष्य बुद्धीला अनाकलनीय असं आहे, आकलन होण्यासारखं नाही. भगवंताने चोऱ्या केल्या गोकुळात, पण भगवंत काय घर फोडायला काय असे पहार घेऊन गेले, काही हात्यारं घेऊन गेले, काय गिरमिट घेऊन गेले नाही हो. हे काहीच साधनं नाही. गोपाळ बरोबर घ्यायचे, बाहेर लावा डोळे, तुम्ही नका लावा. तुम्हाला बरं झालं बाबांनी सांगितलं लावा डोळे. लावले डोळे, उघडा डोळे की म्हणजे घरात. इतक्या वेळात सगळे घरात. डोळे उघडून घरात शिरले की सगळा कार्यक्रम करायचा, सगळं चांगलं चांगलं खायचं, बाकीचं सांडून द्यायचं, आणि पुन्हा सर्व कार्यक्रम झाले की लावा डोळे, उघडा डोळे की बाहेर. असं पाहिजे हो खरं. आपल्याला स्वतः चोऱ्या करायला हरकत नाही. लावा डोळे उघडा डोळे, त्याला घरातलंही बाहेर, बँकेत सगळं. हा सगळा प्रकार पेंढ्याने पाहिला. म्हणे हा काय करतो रे, तो सांगू का तुम्हाला. त्या गवळणी होत्या ना गोपी, भगवंताच्या प्रेमात विरहात वेड्या होऊन जायच्या. त्यांना प्रेम व्हायचा, मूर्छा पडून त्या अशा पडून जायच्या. अशा वेळेला भगवंताला बोलवायचे, भगवान यायचे, कानात सांगायचे शरद पौर्णिमेला भेटेल, आश्वासन दिले की मग उठून जायच्या. एक मत आली होती गोपी, ती म्हणे हा काय मंत्र सांगतो, असं तर काही सांगणार नाही हो, कृष्णापदा चॅप्टर आहे हो, सांगणार नाही असा. आपणच मूर्छेचं सोंग करून काय मंत्र आहे शिकून घेऊ, पुढे आपल्याला कामात येईल. थोडंफार 10-5 मिळतील ना. ती अशी धाडकन पडली जमिनीवर, मूर्छा आली. भगवंताकडे हो प्रभू, त्या आजीबाईला मूर्छा आली. याला माहिती नाही का आजीबाईला मूर्छा खरायला, याला सगळं माहिती आहे. म्हणा आजीबाईला मूर्छा आली,
गेले जवळ अशी नाडी धरली म्हणे नाही नाही मंत्र म्हणणार नाही चिंचेच्या फोकी मोडा 4-5 चिंचेचे फोक आजीबाई अशी पडली होती डोळे लागून 2-3 जणांच्या फोक्या दिला आणि लागली म्हातारी नाही 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 चांगली झाली फोक्याने टोकले म्हातारी तसं पेंद्याला असं वाटलं हा डोळे लावून काय करतो इथं काय म्हणतो काय पेंद्याने असं करून घेतलं असे डोळे लावले जाळी ठेवली जाळी हो लावा डोळे फुगडा डोळे म्हटल्या बरोबर सगळे बाहेर आले पण जाळी ठेवल्या म्हणजे पेंद्या अडकला ना पण त्या गडबडीमध्ये हो गोपी जाग्या झाल्या उठल्या तर चोर 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 लागला खिडकीतून पाहिला अर्धाच पकडला मागे कमरेपासून खाली मागे ओढायला लागल्या पुढे अर्धा मागे अर्धा लागला कुल्ले ठोकायच्या पेंद्याच्या लागल्या झोडायला सडासड लागल्या ठोकायला तो म्हणे देवा अरे वाचव रे तो म्हणतो डोळे उघडे ठेवतो का रे पेंद्याला असं वाटत होतं कदाचित आपलं याचं पुढे न जमलं तर आपण सुद्धा जसं पक्षामध्ये एखादी माणसं कामं करतात आणि पुढे पुढे वेगळे होऊन आपलं स्वतंत्र पक्ष स्थापन करतात एखादा माणूस एखाद्या दुकानावर काम करतो शिकून घेतो दुसरं दुकान टाकून देतो ना तसं दुसरं दुकान टाकायला आपल्या स्वतंत्र याचं म्हणून त्याने अशी जाळी ठेवली अडकला असा ठोकला गोपींनी ओ भगवंता देवा आता असं करणार नाही पुन्हा क्षमा करा प्रभू क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हो भगवान हा कृपागण आहे भगवंताला लगेच बाहेर काढलं हो भगवंताच्या अशा प्रकारच्या चोऱ्या आहेत विठाला 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 श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय निवृत्तीनाथ महाराज की जय हो भगवान चोरी खोड्या करायचे सगळ्या प्रकारच्या कागळ्या हो यशोदा मातेकडे येऊ लागल्या आणि काय सांगू लागल्या म्हणून तक्रार अवघ्या मिळणी गवळानी राहावे का जावे खूप तक्रारी आहेत धरखा गोपींच्या गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्रपाणी खाऊन दही दूध तुपलोनी पुढील अवघी विरजनी हा ग बाई अमास्यावरे ना यशोदे बाळ तुझा ताना कोठवरे सोसू देवी अनेक तक्रारी येऊ लागल्या यशोदा मातेलाही शंका वाटू लागली यशोदा माते म्हणते अरे बाबा आपल्या घरी काही कमी आहे आपलं घराणं कसं आहे बडो घराणं नंद बाबाजी हो नितनवा माखन होय माखन की चोरी छोड कन्हैया तुम्ही विसरावून गेले सगळे तुमच्या भरोशावर मी म्हणून राहिले विठाला माखन की चोरी छोड कन्हैया किती समजावू तोय अरे तुला किती सांगू का येऊ नये का करीत होशी चोरी किती सांगू तुझं नाय कशी हरी परे परता तू पण जाशी दुरी अनावर या लौकिका बाहेरी वो माया करून आहे करीते बहु अरे आपल्या घरात काय कमी आहे का बरं चोऱ्या करतो भगवंताला वाटलं की आईला कळालं बरं का मी चोऱ्या करतो असं त्याला आता कळालं की मी चोऱ्या करतो कागाळ्याही खूप येऊ लागल्या भांडणं येऊ लागले जो चोऱ्या करतो असं आईला कळालं पण तो भगवान आहे तो म्हणतो आई ह्या माझ्यावर आळ घेतात होय खोटं आहे तू यांना सगळ्यांना बोलो मी केव्हा चोरी करायला होतो त्यांच्या घरी सगळ्या गोपी आल्या यशोदा आता राणी होती ती का म्हणे तुमच्याकडे केव्हा येतो हो रात्री आला त्याच्या आधी काय गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्रपाणी खाऊन दही दूध तुपलोनी थोडी अवघी विर रात्री येतो आमच्याकडे 12 वाजेच्या पुढे येतो म्हणे आई तुला पटतं काय मामा तू सांग आई मी रात्री कुठे झोपतो म्हणे माझ्या पलंगावर झोपतोस आई मी शू करायला सुद्धा तुला उठवतो राग आई मला किती भीती वाटते अरे धर्मा फार भीती आहे त्याच्यामध्येच कार्यक्रम करू दे तू खूप मित्र आहे धर्म
रात्री शू करायला सुद्धा उठत नाही आई. तुम्हाला लहानपणी त्या बाबुलबाची भीती घातली आहे ना, तेव्हापासून बाबुलबा म्हटलं की माझं असं जात नाटक तू नाटक आहे तू खडकाप. आता तिला पटलं नव्हतं, रात्री आपल्या जवळ झोपतो ना, रात्री एवढा मुलगा जगत आहे. रात्री 12 वाजता 5-7 वर्षाचा मुलगा चोऱ्या करायला येईल का? हे लाजा वाटता का तुम्हाला? दादा तुम्ही लय काट घेता हा ब्रह्मविधीचा जनित, हा तो पुढचा वेगळा प्रकार आहे. पण तुम्ही याचं नाव घेता, हो तुम्ही याची गोटी चोरता, याचं नाव घेता. रात्री माझा असं नाही, गर्दी असली म्हणजे तिथं असं असतं का? किंवा काय करू बाई, काय करू? कोणतं एक बाईने सांगितलं, बाई अगो तो गणपती फार भोळा आहे, गणपतीला नवस कर ना तू. म्हणे हा गणपतीला नवस कर, गणपती बाप्पा तर माझा कृष्ण जर खोड्या करणार नाही तर मी तुला 1,00,000 मोदक वाहीन. भगवंताला वाटतं आता गणपती बाप्पा आपलाच आहे, पण आता त्याचा याचाही मान ठेवला पाहिजे. आपण आपल्या मुलांचा, आपल्या घरात पत्नीचा मान ठेवा. काही लोक नुसता कायम नवराच राहतात. काय तू काही थोडंफार वाटू दे ना. घरात शहाण्या माणसाने सुनेसमक्ष आपल्या पत्नीला वाईट बोलू नका. बाईने सुद्धा आपल्या सुनेसमक्ष आपल्या पतीला किंमत ठेवून बोला. बरं का असं शास्त्र आहे. बरं तुम्ही किंमत गेली की त्याची किंमत, तुझी किंमत जाईल. किंमत राहत नाही. विठाला विठाला विठाला. गणपती बाप्पाला वाटलं, आपलं भगवंताला असं वाटलं की काही हरकत नाही. 1 महिना भगवान असा गपचिपच राहिला, बोलत नाही, चोरी करत नाही, खोड्या करत नाही, कोणाला त्रास देत नाही. 1 मास देवे कोडीना हे केले तर चित्ती आली यशोदेशी. 1 महिनाभर ती म्हणे माय 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 बाय 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 बाय. काही देव आहे, काही गुण लागला माझ्या मुलाला. 1 महिन्यात असा गप्प बसवला, गप्प. ती सांगते, तिला सांगते, तिला खरंच देव आहे बाई, खरं दे. आता नवस फेडलं पाहिजे. हे मोठे मोदक 1,00,000 मोदक केले, भरे मग हारे भरे गणपतीच्या मंदिरात. हो बसली, निरंजनी विसरून गेली, काडी पेटी विसरली, काय घरात गेली. भगवंताने पाहिलं, गणपती बाबा म्हणे, गणपती बाबा कधीपासून देव झाले तुम्ही? होय कधीपासून देव झाले? ते म्हण, देवा आता तुमच्या आईने नवस केला, मी तरी काय करू, माझा काय चूक? तुमच्या आईने नवस केला आहे, माझा काय तर संबंध? म्हणे कोण खाईल आता मोदक? ते म्हण, देवा घर तुमचं, मोदक तुमचे, माझा काय संबंध? मी खाऊ का तुम्हीच खा, मला खाऊ घाल. सोंडने भरायचा आणि देवाला खाऊ घालायचा. गणपती मोठं रूप धारण केलं. हो सगळे मोदक पात्रा सकट भस्म करून टाकले भगवंत. अगदी वेळ लागता. गणपती गडे खूप तोंड पोसून सावध. माता जेव्हा आली पाहते तर मोदक नाही, देव पण नाही. हो ती म्हणे, का रे हे मोदक कुठे गेला, देव कुठे गेला? देवासीच पुसे देव काय झाला, हसे आले बोला यशोदेच्या. देवाला विचार, देव कुठे गेला? भगवान हसायला लागले आणि म्हणे, तर शंका आली, हे विचित्र कार्ट आहे, दाखवतो तोंड आकर बरं. जेव्हा तोंड उघडलं तेव्हा भगवंताने यशोदा मातेला सगळं 14 ब्रह्मांडच्या मुखात दाखवले. हो मूर्छित यशोदा माता खाली पडली. काय पाहते तिला असं वाटायला लागलं. पुन्हा माया टाकून विठाला विठाला. हो अशा भगवंताच्या खोड्या, याच्या खोड्या किती मी सांगू जाना, याचे लाघव न कळे चतुरानना, याशी पाहता मन नुरे मी पण. हो या भगवंताला पाहिले की मनात बितूपणा जातो असा परमात्मा. या परमात्म्याच्या पुढे किती सांगू, किती किती काय सांगू. म्हणून यशोदा मातेला आता थोडं मोठा झाला तो परमात्मा. यशोदा मातेला असं वाटायला लागलं, आता याला शाळेत पाठवलं पाहिजे. गोकुळांची त्या काळातली शाळा म्हणजे गाई चारणं. हो आणि भगवंताने आपल्या सौंगड्यांना आज्ञा केली की चला, अरे तुम्ही गाया घेऊन अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळात या. अरे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळात या. अरे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळात या. तुम्ही बोझे घेऊन आता सगळे गावाकडे जा.
अरे तुम्ही गाये घेऊन सारे विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. हो असे अनेक प्रकारचे मर्दानी खेळ खेळले आणि खेळता खेळता 7 दिवसापासून आपण हा खेळच खेळत आहोत. हा काय 8वा दिवस उजाडला आपल्या खेळाला. आता खेळ पुरे करा. तुमची पण इच्छा आहे आता खेळ पुरे करा. मग गोपाळांनी सांगितलं देव आता खेळ पुरे करा. काय विनंती केली गोपाळांनी? मोठी भूक काय खेळाया मोठी भूक काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख. म्हणे आता खेळ मोडावा परत. का मोडायचा? ओ कालपासून एकादश आहे. मी भरपूर भगर आणि भरपूर खिचडी खाल्लेली आहे. लाडू पण खाल्लेले आहे. त्यामुळे आम्हाला खार भूक लागून गेली आहे. हो गोपाळ होते ते काय त्या काळात काय खायला असेल कोरडं काही असेल त्यांना उपाय भूक लागले बिचार. लहान लहान मुलं आमच्या धर्माला उठल्यावर 6 वाजता भूक लागून जाते. सकाळी धर्मात दिंडीमध्ये उठला माझ्या नाना आज काय नाश्ता आहे. खरं बरं का खोटं नाही. एखाद्याचा अग्नी असा प्रज्वलित असतो. उठल्याबरोबर भूकच लागते धर्माला. हो आमचे सगळेच खातात. त्याचं नाव आहे बिचाराचं पुढे नाव असतं. हो भूक लागून जाते. पहिली फेरीमध्ये तो राहतो. 2-3 फेऱ्या केला तर बरं पडतं. आमच्या ते तिथं बटाटे वडे होते वणीच्या मागे. हो भरपूर दर म्हणे काही ते 14 खाली करतात ना. 14, 15, 16 असे बटाटे वडे आणि त्याच्यात पाव होते बरं. हो मुलं आहेत ते त्यांना पस्त. हो आमचे पंडित महाराज फक्त वाद घेतात खात नाही. पाहिजे चांगलं चांगलं पण खायचा पत्ता नाही. हो खायचा पत्ता खाल्लं पाहिजे. त्याला वय लागतं खायचं. ते गोपाळ होते लहान लहान देव आता पुरे करा खेळ. हो काय खेळायाचे सुख भगवान भक्तवत्सल. भक्ताची विनंती परमेश्वराने मान्य केली. सगळे गोपाळ चक्राकार बसवले. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि परमात्मा सगळ्यांच्या मध्यभागी उभा आहे. बैसवणी फेरी गडिया मध्यभागी हरी अवघे यांचे करी समाधान सारेखे. असा तो प्रसंग द्वापार युगात घडलेला. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. बिभ्रदेनु जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुषु तिष्ठांमध्ये स्वपरिशोधो आहे नरभिस्वही स्वर्गे लोके मिश्री भुजे यज्ञ भुग्बाल केली पुंडली गोपाल कृष्ण भगवान की. असा द्वापार युगाच्या अंती भगवंताने केलेला काला त्या काल्याची परंपरा संप्रदायातील आपल्या सगळ्या संतांनी उचलली आहे. अशा प्रकारे आता काला होईल. सगळे शांत चित्ताने काला घ्या. ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. शिंकेलाम विले दुरी वारे देवी कळे मुख पसरून
आज पुरदान वसुकन्या तारा दिवस आज पुरदान वसुकन्या तारा दिवस कर देऊ आरती ज्ञानराज महावल्ल तेजा मनोरला माझा आरती ज्ञान जनती कोणे अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा महावल्ल तेजा मनोरला माझा आरती ज्ञानराज प्रगट बोले रुद्र ब्रह्माचे ठेवले रामा जनार्दन चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञानराजा महावल्ल तेजा मनोरला माझा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा जन्मोजन्मी वारी जुगोणी खंड प्रेमाचा तुका मागे जिरा वारी जुगोणी जरी आयुष्य भावे तया माझ्या सकाळीच्या दासा हे संत मंडळे तुझे अजून माझ्या विष्णुदाचा भविकाजी ज्ञान पांडुरंग ही संत मंडळी तुझं पती आहे पाहे पांडुरंग संतांची निर्विहेची मजले आणि तुझे काही उदार तू होई मला देवी पाही संतांची संतांची निर्विहेची मजले आणि तुझे काही पाही प्रसादाची वाट घ्यावे धूळ शेष घेऊन जाय तुझे झाली भोजन शेष घेऊन जाय तुझे झाली भोजन तुका म्हणे शेष घेऊन जाईन तुझे झाली भोजन विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर भगवान की जय. गंगा गोदावरी माता की